श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशी पाळली जाते. यंदा 27 एप्रिलला मोहिनी एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे. या दिवशी भक्त भगवान विष्णू यांच्या मोहिनी रूपाची पूजा करतात. असा विश्वास आहे की हा उपवास केल्याने सर्व प्रकारची संकट आणि पाप दूर होण्यास मदत मिळते. शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा एकादशीचं व्रत हे सर्वात शक्तिशाली मानले जाते. स्कंद पुराण आणि पद्मपुराण यासारख्या ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की एकादशीचं व्रत पापाचा नाश करतो आणि व्यक्तीला मोक्ष प्रदान करतो. मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून राक्षसाचा वध केल्याचं सांगितलं जातं. मोहिनी एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीची सर्व पापं धुतली जातात आणि व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्त करता येतो. तसेच हे व्रत केल्याने कुटुंबात सुख शांती कायम राहते आणि व्यक्तीला धन ऐश्वर्य आणि बुद्धीची प्राप्ती होते. तसेच हे व्रत केल्याने आरोग्य निरोगी राहतं आणि व्यक्तीची सर्व दुःख दूर होतात. पद्मपुराणानुसार त्रेतायुगात भगवान रामाने महर्षी वरिष्ठांच्या सांगण्यावरून हा उपवास केला होता. असं म्हणतात की हा उपवास सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती देणारा आणि सर्व पापांपासून मुक्ती करणारा सर्वोत्तम उपवास आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण रात्री घरातून बाहेर फेका ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, भांडणं, नजरबाधा, अडचणी, करणीबाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू फेकायची, कोणत्या वेळेत फेकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल, कलह होत असतील, आजार पण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप हट्टीपणा करतात, चिडचिड करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ मिळेल आणि त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरासमोर बसून करणार आहेत. हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या घराच्या सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा खोलून घ्यायचे आहेत, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे. या उपाय करण्याकरता सगळ्यात पहिली जी वस्तू आपल्याला लागणार आहे ते म्हणजे काळे तीळ. तिळांची उत्पत्ती श्रीहरी विष्णूच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून
काही सेवा किंवा काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. दुसरी वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे खडे मीठ. अगदी चिमूटभर तुम्हाला खडे मीठ जे आहे ते घ्यायचं आहे. खडे मिठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानले जातं. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची. पिवळी मोहरीसुद्धा आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते. त्याचबरोबर आपल्याला 2 लवंग आणि 2 हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्यात. या उपायामध्ये जे आपण लवंग आणि हिरव्या वेलची घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे. ते अखंड असावे, कुठे तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात. लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. त्याचबरोबर आपल्याला 7 लाल मिरच्या सुद्धा घ्यायच्या. ज्या मिरच्या आपण घेणार आहेत त्या देठासकट असाव्या. या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या सदस्याच्या प्रत्येकाच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या उतरवायच्या. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या फिरवून घ्यायच्यात. फिरवताना आपल्या मनामध्ये सकारात्मकता असावी. आपल्या मनामध्ये असा विचार असावा की या वस्तूंसोबत माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी आहे, तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेलं आहे. संपूर्ण घरामधनं या वस्तू फिरवून झाल्या की आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन आपल्याला उभं राहायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून घ्यायच्यात. उतरवताना आपल्याला असं बोलायचं आहे की माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, अलक्ष्मी तिला मी या वस्तूंसोबत बाहेर काढून टाकलेलं आहे. मुख्य प्रवेशद्वारावरनं या वस्तू उतरवून झाल्यानंतर आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या जाळून टाकायच्यात. आता तुम्ही गावा साईडला राहत असतील, तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर चुलीमध्ये आपल्याला या वस्तू पेटवून टाकायच्यात. आता काही कारणास्तव तुमच्याकडे चूल नाही, मग काय करायचं, मग एक भांडं घ्या. त्यामध्ये आपल्याला 5 ते 7 भीमसेनी कापूरच्या वड्या ज्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आणि त्यामध्ये आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या जाळायच्या आहेत. या वस्तू आपल्याला जाळायच्याच आहेत, इकडे तिकडे आपल्याला फेकायच्या नाही आहेत. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, दारिद्र्य, अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. फक्त हा उपाय करताना तुम्हाला आवर्जून एक गोष्टीची काळजी घ्यायची. तुम्हाला हा उपाय करताना कोणी रोखणार नाही, टोकणार नाही किंवा तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज मोहिनी एकादशीच्या दिवशी करायचं आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.